राजे लखुराव जाधव यांच्या समाधीसमोर मागच्या काळामध्ये एक शिवमंदिर सापडलं आणि त्या शिवमंदिराच्या पायथ्याशी आज विष्णूची मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे। परंतु पुरातत्व विभाग ही मूर्ती नागपूरला घेऊन जाणार आहे, तर ती मूर्ती या ठिकाणी आमच्या सिंदखेड राजे येथे झालेल्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात यावी ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। परंतु याच्या उपर सुद्धा यांनी नेण्याची जर तयारी ठेवली मूर्ती या ठिकाणाहून, तर आम्ही या गावात तीव्र आंदोलन छेडू आणि ती मूर्ती आम्ही आमच्या वस्तू संग्रहालयात ठेवू। आमच्या गावातली मूर्त आम्हालाच पाहिजे, आमचं काही म्हणा मंदिर बांधून द्या नका देऊ, पण मूर्त आम्हालाच पाहिजे। पण ती दुसरीकडे नेल्याने चांगली जतन होईल ना? पण इथं बी होईल ना, इथले करते ना। कोण करणार इथे जतन? हे लोक अध्यक्ष लोक मेंबर दर्शन घ्या जातील ना, हो ना। इथं ठेवून काय करणार तुम्ही मूर्तीचं? आम्ही पूजा करतो, पूजा होती ना, ते रोज नाही मंदिरात पूजा होती तशी इथं पण पूजा होईल ना। तुम्ही बघितली का मूर्ती? नाही ना, बाया करताच आलो आम्ही, खरी उशिरा लवकर येतो पण आज उशिरा आलो म्हणतो, आता रोज आरतीला येतो आम्ही। सिंदखेड राजे हे पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळ असून इथे उत्खननामध्ये ज्या काही मूर्त्या सापडत आहे याचं सर्वप्रथम इन कॅमेरा याचं उत्खनन करावं आणि येथील मूर्त्या आणि ऐतिहासिक स्थळांची जे ठेवा आहे तो जर इतरत्र हलवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढा आम्ही इशारा देतो। यावेळेस रक्त जर सांडायची वेळ पडली तरी आम्ही सांडू, परंतु सिंदखेडचा ऐतिहासिक वारसा आम्ही कुठेही जाऊ देणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।